नमस्कार. आजपासून आपण स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक वाचायला घेतो आहोत. प्रास्ताविक. कृष्णावतारात भगवंताचा जन्म ज्या तिथीला ज्यावेळी झाला त्याच तिथीला त्याच वेळी गोकुळाष्टमीला मध्यरात्री श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि म्हणूनच ज्ञानेशो भगवान विष्णू असं म्हटलं जातं. कृष्णावतारात दिलेली गीतेतील शिकवणूक अधिक भक्तिभावाने समाजाला समजावून देण्यासाठीच जणू श्री ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. त्यांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून गीतेतलं तत्त्वज्ञान सर्व समाजाला सुलभ करून दिलं आणि तेवढ्यात ज्ञानेश्वरी लेखनाचं कार्य संपल्यानंतर थोड्या वर्षातच महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि आपली अवतार लीला संपवली. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानी यांचे राजे, योगी यांचे योगेश्वर, भक्तीचे आचार्य, शब्दसृष्टीचे ईश्वर. अलंकापुरीत समाधी घेऊन 700 वर्ष लोटली असली तरी ते चैतन्य रूपाने आपल्यातच वास करत आहेत यात तिळमात्र शंका नाही. सश्रद्ध भाविक भक्तांना आजही महाराजांचं अचूक मार्गदर्शन मिळत असतं. या शब्दसृष्टीच्या ईश्वरांनी आपली मौलिक विचारसंपदा आणि आपला आध्यात्मिक अनुभव ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांच्या रूपाने जगापुढे ठेवलेले आहेत. हे दोन्ही ग्रंथ आज अक्षर वाङ्मयामध्ये मानाचं स्थान भूषवत आहेत. गेल्या 5-50 वर्षात झालेल्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा प्रसार पाहिला तर नजीकच्या भविष्यकाळातच ज्ञानेश्वरीचा कीर्ती सुगंध सर्व विश्वामध्ये पसरेल आणि अनंत काळपर्यंत दरवळत राहील याविषयी संदेह राहणार नाही. उद्याचा गटे काय करील? कवी कुलगुरू कालिदासाचं अभिज्ञात शाकुंतल वाचून एक जर्मन कवी गटे आनंदाने नाचू लागला असं म्हणतात. अशाच एखाद्या विद्यमान कविवराच्या हातात ज्ञानेश्वरी पडली तर तो काय करील? ज्ञानेश्वरीतल्या साहित्य सोनियांची खाणी पाहून आणि अतिंद्रियपरी भोगविन इंद्रिया करवी ही महाराजांची प्रतिज्ञा सार्थ आहे असा अनुभव घेऊन तो कवी ज्ञानेश्वरी डोक्यावरून घेऊन नुसता नाचेल इतकंच नव्हे तर तो भावातिशयाने लोटांगण घालीत आळंदीपर्यंत पोचेल आणि महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेऊन जीवन सार्थकी लागल्याचं समाधान मिळवेल यात मला थोडासुद्धा संदेह वाटत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरली टीका. अर्जुन आणि भगवंत यांच्यात रणांगणावर झालेला हा मोकळा संवाद 700 श्लोकात वर्णन करून श्री व्यासदेवांनी जगावर फार मोठे उपकार केले आहेत असं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांच्या या उक्तीचं सूत्र हाती घेऊन आपणही असं म्हणू शकतो की 700 श्लोकात श्री व्यासांनी रचलेला हा श्रीकृष्णार्जुन संवाद आबालवृद्धांना सहज समजावा म्हणून मराठीत भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी जनतेवर अपरंपार उपकार केले आहेत. मूळ संस्कृतात असलेल्या भगवद्गीतेवर देशिकार लेणं चढवून तिला अधिक सुशोभित करून तिच्या मूलभूत मौलिक तत्त्वज्ञानासह श्री ज्ञानेश्वर महाराज जगापुढे उभी करतात. हा सूत्ररूप श्रीकृष्णार्जुन संवाद ओवीबद्ध करताना महाराज तो केवळ सुगम करत नाहीत तर संवादातील निरनिराळ्या प्रसंगात दोघांच्या मनात उद्भवलेल्या भावच्छटा शब्दामध्ये गोचर करून दाखवतात. हे त्यांचं सामर्थ्य अलौकिक आहे. संस्कृताची गहन तीरे सोडून मराठीचा शब्द सोपान बांधून या ज्ञानगंगेत सुस्नात होण्याची संधी लाभण्याचं परमभाग्य मराठी जनतेला या ज्ञानी यांच्या राजाने उपलब्ध करून दिलं आहे. ते कशानंही न फिटणारं ऋण आहे. पण काही ऋणच अशी असतात की त्यातून अनऋण व्हावंसंच वाटत नाही. श्री ज्ञानेश्वरांचं ऋणही असंच आहे. ते ऋणभूषण शिरी वागवण्यातच आनंद आहे. ज्ञानेश्वरीतलं वर्णन जणू ज्ञानेशांचंच. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा गंगेसारखा पवित्र जीवन प्रवाह जणू ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यातून साकार होतो. महाराजांचं जीवन आणि ज्ञानेश्वरी एकरूप झालेली दिसतात. त्यांनी केलेलं सद्गुरूचं वर्णन वाचताना असं वाटतं की हे सारं वर्णन त्यांनाच तंतोतंत लागू पडणार आहे. त्यांनी केलेलं अहिंसेचं विवेचन वाचताना त्यांचीच मूर्ती आपल्या डोळ्यासमोर तरळू लागते. ज्याच्या रोमारोमात अहिंसा भिनली आहे त्याचं चालणं कसं असतं हे सांगताना महाराज सांगतात, कमळावरी भ्रमर पाय ठेवती हळूवार कुंचवेल केसर इया शंका
हे वाचल्यावर सहज मनात येतं. महाराजांचं चालणंही असंच असेल का? असलंच पाहिजे, शंकाच नको, असं चटकन वाटतं. तो कसा पाहतो? तरी चंद्रबिंबोने धारा, निघती नवती गोचरा, परी एक सरे चकोरा, निघती दोंदे. श्री ज्ञानदेव म्हणजे भूतलावर अवतरलेला कैवल्याचा पुतळा, साधकाचे मायबाप. ते जेव्हा एखाद्या साधकाकडे सहृदयतेने करुणतेने पाहत असतील तेव्हा ती दृष्टी चंद्रामधून निघणाऱ्या अमृतधारांसारखीच भासली असेल. अर्थात त्या धारा सर्वसामान्यांना दिसत नाहीत, पण चकोर मात्र तृप्त होऊन आनंदाने नाचू लागतात. तसंच कृपेच्या अमृतसृष्टीचा आनंद सश्रद्ध निष्ठावान साधकच उपभोगू शकतो. त्याचं बोलणं कसं असतं ते वर्णन करताना महाराज म्हणतात, पुढा स्नेह पाझरे, माघात चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे कृपाधी. जणू त्यांचं प्रेम पुढे पाझरत असतं आणि प्रेमाचं प्रतीक असलेली अक्षरं मागून मुखातून बाहेर पडतात असं वाटतं. कृपेचा वर्षाव आधीच होतो आणि कृपासूचक आशीर्वादाचा शब्द पाठीमागून येत असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज देखील त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तींशी असं स्नेहपूर्ण मृदू अमृत मधुर बोलत असले पाहिजेत. त्यांनी केलेलं चालण्या बोलण्याचं आणि पाहण्याचं वर्णन त्यांनाच सर्वार्थाने लागू पडत असलं पाहिजे. अर्थात सर्वांनी असंच वागावं अशीच त्यांची अपेक्षा असली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचताना आजही असं वाटतं की माऊली ज्ञानेश्वरीच्या शब्दाशब्दातून वाचकांच्या अंतःकरणाला स्पर्श करत आहे. पाखाडांचे दरकुटे मोडून, आव्हाड वाग्वाद तोडून परमार्थाचा सरळ मार्ग साधक जनांना मोकळा करत आहेत. महाराजांच्या अमृतवाणीत इतकं सामर्थ्य आहे की कोणीही सहृदय साधकाने ज्ञानेश्वरी वाचावी, त्यातल्या एकेका ओळीचं चिंतन मनन करत ती जीवनात उतरल्याचा अनुभव घ्यावा आणि आपलं जीवन उजळून टाकावं. साधकाला क्रमशः उच्चतर पारमार्थिक भूमिकेवर नेऊन त्याला अंती ती कृतार्थता मिळवून देतेच, असा ज्ञानेश्वरीच्या अनेक अभ्यासू साधकांचा अनुभव आहे. प्रत्येक कर्म ज्ञानरूप व्हावं. व्यक्तिगत जीवनाची पातळी उंचावून आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या समाजाचंही जीवन उन्नत करावं, हीच गीतेची शिकवण दिसते. जीवनात आपल्या वाट्याला आलेली यच्च यावत कर्म यज्ञरूप, दानरूप, तपोरूप व्हायला हवीत. तसंच सारी कर्म आनंदरूप व्हावीत असा गीतेचा आग्रह आहे. कारण जीवन हेच मुळे आनंदासाठी आहे. गीतेत अनेक ठिकाणी यज्ञ, दान, तप असे 3 शब्द आलेले आहेत. त्यांचं जीवनातलं महत्त्व भगवंतांनी उत्तम प्रकारे समजावून सांगितलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेकविध उदाहरणं देऊन ती उपमा दृष्टांतांनी खुलवून यज्ञ, दान आणि तप यांचं रहस्य स्पष्ट केलं आहे. यज्ञ म्हणजे त्याग. सर्व जीवनच त्यागरूप होणं म्हणजे यज्ञ. एका शब्दात गीतेचं सार सांगायचं असेल तर गीता म्हणजे त्याग. दिव्याची ज्योत स्वतः जळते आणि सारं घर प्रकाशित करते. चंदनाचं खोड स्वतः झिजत असताना आसमंत सुगंधित करतं. सूर्य स्वतः जळून सर्व जगाला प्रकाश आणि जीवन पुरवतो. आपलं जीवनही असंच सभोवतीच्या लोकांना आनंद देणारं, सुखाचा सुगंध पसरणारं असलं पाहिजे. आत्मज्ञानासाठी तपश्चर्या हाच खरा यज्ञ. आत्मज्ञानामुळे मोहमाया नष्ट होते, अज्ञान नाहीसं होतं आणि ब्रह्मरूपाचं दर्शन घडतं. याच यज्ञाची सुटसुटीत व्याख्या करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि मी करता ऐसा भावो, नेदिजे देहाचे निद्वारे जावो, ना वेदाज्ञेसी तरी ठावो, होईल स्वये. अर्जुना, एवन संज्ञू सर्वत्र जाण यज्ञ, कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगाती हा. यज्ञाप्रमाणे दानाचं स्वरूप समजावून सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पत्र पुष्प छाया, फळमूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्षू जैसा, तैसे मनवने धनवरी, विद्यमाने आल्या अवसरी, श्रांताची ये मनोहारी उपयोगा जाणे, तया नाव जाण दान, जे मोक्षानिधानाचे अंजन, तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वये सुकणे, औषधीचे जेवी. ज्याच्याकडून काही परत मिळण्याची थोडीही अपेक्षा नाही, त्याला आपल्या कर्तृत्वाने जे मिळवलेलं असेल त्यातून सहाय्य करणं हेच खरं दान होय, असं वृक्ष आपल्याला शिकवतो. शरीराची आटणी म्हणजे तप. दानाप्रमाणे तपाचंही मोठं सुंदर रूपक ज्ञानेश्वर महाराजांनी उभं केलं आहे.
ते म्हणतात, तप 2 प्रकारचा आहे. हंस जसं दूध पाणी अलग अलग करतो, त्याप्रमाणे आत्मानात्म विवेक करून अनात्मरूप नीड गाळून आत्मरूप क्षीर सेवन करायचं, हे एक तप. इथे विवेकाला प्राधान्य आहे. सार असार, बरं वाईट, योग्य अयोग्य यांचा विवेक करण्याची शक्ती ज्याच्यापाशी आहे, त्याला वेगळं काही करायला नको. विवेकाचा हात धरून गुरुगम्य मार्गाने वाटचाल करणाऱ्या साधकाला स्वरूपबोधाचा पल्ला गाठणं देखील अवघड नाही. साधारणतः तप 3 प्रकारचं मानलं जातं: कायिक, वाचिक आणि मानसिक. कोणालाही दुःख होईल अशी शरीरक्रिया होऊ न देणं, परोपकारार्थ चंदनाप्रमाणे काया झिजवणं, हे कायिक तप होय. कोणाचंही मन वाणीने दुखावणार नाही याची दक्षता घेऊन सदैव मृदू मधुरच बोलणं म्हणजे वाचिक तप होय. मनोनिग्रह करून सदैव प्रसन्न राहणं, सौम्यत्म धारण करणं, मौन पाळणं, भावशुद्ध असणं, हे मानसिक तप भगवद्गीतेत सांगितलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तपाचा दुसरा जो प्रकार सांगितला आहे, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. स्वरूप प्राप्तीसाठी प्राण, इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करणं म्हणजेच तप होय. मिनिटात जे श्वासोश्वास होतात ते कमी कमी करणं ही प्राणाची आटणी. ती प्राणायामाने शक्य होते. इंद्रियांना अत्यंत आवश्यक तेवढेच विषय पुरवावे आणि बाकीच्या सर्व विषयांपासून परावृत्त व्हायचं म्हणजे इंद्रियांची आटणी होते. साधनेला पोषक होईल अशा बेतानी आहार विहार ठेवणं, शरीर सुस्त होऊ नये यासाठी सावध राहणं, ही शरीराची एक प्रकारची आटणीच आहे. अशा प्रकारे प्राण, इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करून योगाभ्यासाकडे, सोहम साधनेकडे, भक्तिमार्गाकडे वळवणं हेच तपाचं खरं स्वरूप आहे. हृद्गत समजून घेऊया. भगवद्गीता अथवा ज्ञानेश्वरी हे केवळ पोथीनिष्ठ धार्मिक ग्रंथ नाहीत. ते जीवनाला स्पर्श करणारे, जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगणारे ग्रंथ आहेत. या ग्रंथात प्रतिपादन केलेलं तत्त्वज्ञान आणि मानवी जीवन यात अभिन्नत्व आहे. सामान्य मनुष्य जीवन जगत असतो, पण ते कसं जगावं हे त्याला माहीतच नसतं. त्याचं जीवन केवळ देहापुरतं, मनापुरतं मर्यादित असतं. त्याच्या मनबुद्धीच्या कक्षा अगदी संकुचित असतात आणि त्या सीमित कक्षेतच तो वावरत असतो. आणि जीवनाच्या शेवटी सुख म्हणतची मेले दुःख भोगता असा त्याला अनुभव येतो आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा जन्ममृत्यूच्या येरझाला जीव घालत राहतो. देह मन बुद्धीच्या या संकुचित कक्षा व्यापक करून जीवाला परमात्म्याशी नेऊन भिडवण्याचं काम या ज्ञानी यांच्या राजाने अगदी सहज केलं आहे. जीवनाचं अवघड तत्त्वज्ञान या जगन्माऊलीने भारी प्रेमाने, मोठ्या लढीवाळपणे सोपं करून सांगितलं आहे. मातेच्या ममतेने आत्मबोधाचा एक एक घास प्रेमाने भरवून साधकाला तृप्त करण्याची कला या योगेश्वराला सहजच साधली आहे. याबाबत कोणाला अशी शंका येणं शक्य आहे की गीता, ज्ञानेश्वरीसारख्या सद्ग्रंथांचा जीवनाशी खरोखरीच काही संबंध आहे का? असलाच तर तो जीवनात नेमका कुठे येतो? कर्म, भक्ती, ज्ञान इत्यादी गोष्टींना जीवनात काय स्थान आहे? त्या नसतील तर माणसाला उच्च पातळीवरील जीवन जगताच येणार नाही काय? जीवनाची उच्च पातळी म्हणजे काय? सामान्य जीवन आणि पारमार्थिक जीवन यांच्यात मूलभूत असा काय फरक आहे? सामान्य जीवनाप्रमाणे पारमार्थिक जीवनही मृत्यूने संपतं ना. मग त्यात फरक कोणता? जीवनाची उच्चतम मूल्य कोणती? या आणि अशा सर्व प्रश्नांचा आणि शंकाकुशंकांचा विचार भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्या आधाराने करायचा आहे. श्री व्यासाने देखील भगवद्गीतेत अर्जुनाच्या रूपाने स्वकर्तव्यदक्ष पण संभ्रमात पडलेलं असं एक जीवनचित्र उभं केलं आहे. ते जणू आपलं प्रत्येकाचं चित्र आहे. गीतेतली अर्जुनाची भूमिका, पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी विचारलेली प्रश्नमालिका, त्यांनी घेतलेल्या शंका या सर्वसामान्यांच्या विचारांशी मिळत्या जुळत्या आहेत. पण भगवंताच्या मार्गदर्शनाने अर्जुनाच्या शंकाकुशंकाचं निरसन झालं. त्याचा अज्ञानजन्य मोह नष्ट झाला. आपणही भगवंतांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांचं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हळूवार स्पष्टीकरण यांचा मागोवा घेऊन त्यांचं हृद्गत समजून घेण्याचा प्रयत्न करूया
आणि सध्याच्या काळात ज्या विपरीत पारमार्थिक कल्पना प्रसृत होत आहेत त्यांचं स्वरूप समजून घेऊया. त्यासाठी प्रथम माझे सद्गुरू परमहंस स्वामी स्वरूपानंद यांच्या शब्दात श्री ज्ञानदेवांना वंदन करूया. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परत्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम तत्सत. प्रकरण पहिलं, भगवद्गीतेचं प्रयोजन. भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण हे योग योगेश्वर होते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य असलेले एक क्षत्रिय कुलोत्पन्न वीरश्रेष्ठ होते. अगदी बालपणीच गोवर्धन उद्धरण, कालियामर्दन, कंस चाणूरादी राक्षसी वृत्तींच्या लोकांचा संहार असा पराक्रम त्यांनी गाजवला होता. सतत सत्याची आणि न्यायाची बाजू उचलून धरून अन्यायाचं पारिपत्य त्यांनी साहसपूर्वक केलं होतं. थोडक्यात म्हणजे श्रीकृष्ण श्रेष्ठ असे परमपुरुषोत्तम होते आणि या पुरुषोत्तमाने ज्याला गीता सांगितली तो पांडवश्रेष्ठ अर्जुन देखील क्षात्र धर्म जाणणारा महापराक्रमी रणपंडित होता. शिवाय शौर्या इतकाच भक्तिभावही त्याच्या ठिकाणी होता. हे दोघेही शूरवीर, रणनीती निपुण असे बलशाली तरुण युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर सज्ज होते. युद्धाला प्रत्यक्ष तोंड लागण्यापूर्वी आपल्याला लढायचं तरी आहे कोणाकोणाशी, म्हणजे क्षात्र धर्मानुसार युद्धाच्या नीतिनियमाप्रमाणे आपणाशी लढण्यायोग्य कोण कोण आहेत हे पाहावं. म्हणून अर्जुनानेच आपल्या रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्यांच्यामध्ये उभा करायला सांगितलं. भीतीचं कारण नव्हतं. शत्रूचं म्हणजे कौरवांचं सैन्य अवाढव्य होतं. त्यात भीष्म, द्रोण, कर्ण यासारखे रथी महारथी होते. समोर युद्धासाठी उभे ठाकलेले शूर भूपगण पाहून अर्जुनासारख्या वीराग्रणीच्या मनात भीती निर्माण होण्याचं काहीच कारण नव्हतं. मनाने अथवा शरीराने तो दुर्बल नव्हता. मनात आणलं असतं तर तो एकटाही लढू शकला असता. आजवर अशा अनेक लढाया अर्जुनाने सहज लीलया जिंकल्या होत्या. अशा स्थितीत या लढाईत युद्ध हरण्याचं अथवा प्राण गमावण्याचं भय त्याच्या मनात उत्पन्न होईल अशी शंकाही कोणाच्या मनात येण्याचं कारण नव्हतं. शिवाय यावेळी प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्या रथाचं सारथ्य करायला सिद्ध होते. आजवर पराजयाचा अथवा अपयशाचा कलंक अर्जुनाला कधीही लागलेला नव्हता. मारू नाही तर मरू, पण शत्रूला पाठ दाखवणार नाही असा बाणा असलेल्या थोर क्षत्रिय कुळात त्याचा जन्म झालेला होता. गुरुश्रेष्ठ भीष्म, द्रोण यांचा तो लाडका शिष्यवर होता. सुईच्या आग्रा इतकीही भूमी दिली जाणार नाही अशा दुर्योधनी धमकीमुळे अन्यायाच्या प्रतिकारासाठी आततायी कौरवांविरुद्ध लढायला अर्जुन सिद्ध झालेला होता. अन्याय निपटून काढायचा, क्षात्रधर्म आचरायचा, तर लढण्यासाठी पुढे येणाऱ्या कोणाही वीराचा निपात करणं, त्याला आपल्या तीक्ष्ण बाणाचा बळी करणं अर्जुनाला क्रमप्राप्तच होतं. प्राप्त झालेलं धर्मयुद्ध जिंकणं हे एकच कर्तव्य त्याच्यापुढे होतं. अशा स्थितीत झुंजीसाठी आपल्यासमोर कोण आहे, गुरुजन आहेत की नातलग आहेत याचा विचार करण्याचं त्याला काही प्रयोजन नव्हतं. यापूर्वी अशा नातलग मंडळींशी दोन हात करून त्यांनी सर्वांच्या नाकी नऊ आणले होते. शंकेने पछाडलं. पण आज अकस्मात काय झालं कोणास ठाऊक. अर्जुनाच्या मनात अचानक कसल्या तरी शंकेची पाल सुकसुकली आणि तो मोहग्रस्त झाला. आपल्या खऱ्याखुऱ्या क्षात्रधर्माचा त्याला विसर पडला. मनात उपजलेल्या शंकेचा पगडा एवढा जबरदस्त होता की तो मोहग्रस्त होऊन एखाद्या बुद्धिवादी माणसाप्रमाणे नानाविध तर्ककुतर्कांच्या अधीन झाला. त्याला काही सुचेनासं झालं. विविध विचारांची आभ्र त्याच्या मनापुढे तरळू लागली. समोर उभे ठाकलेले शत्रू त्याला तर शत्रूच वाटेनासे झाले. त्याच्या मनात येऊ लागलं, अरे हे मी काय करतोय, हे तर माझे बांधव, माझ्याच कुळातले सारे गोत्रज, त्यातही काही भीष्म द्रोणांसारखे गुरुदेव, या सर्वांना मी मारायचं आणि त्यांना मारून मला मिळणार काय, तर राज्यच ना. स्वजनांना मारून मिळवलेलं ते रक्तलांछित राज्य मी आनंदाने उपभोगू शकेन का. युद्धात दोन्ही बाजूंची तरुण पिढी गारद होईल. अनेक स्त्रियांना वैधव्य प्राप्त होईल. पती निधनानंतर त्या कुलस्त्रियांचं काय होणार. तरुण वयात मोहाने काही घडू शकेल आणि त्या संभाव्य वर्णसंकराचं पाप माझ्याच माथी मारलं जाईल. थोडक्यात या युद्धाने समाज आणि राष्ट्र दोन्ही रसातळाला जातील. अधर्म वाढेल, नीतिमत्ता खालावेल आणि या सर्वाला कारण ठरणार मी. नको नको.
हे काही नको, मी हे युद्धच करणार नाही. मनामधलं विचारद्वंद्व. दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभ्या असलेल्या रथातील अर्जुनाच्या मनात हे विचारद्वंद्व सुरू होतं. पण अर्जुन आपले तेच विचार श्रीकृष्णाला हर प्रयत्नाने पटवू लागला. तो सांगू लागला, सजनम ही कथम हत्वा सुखिन स्याम माधव. ज्या गुरु द्रोणांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांचे उपकार काय असे फेडायचे? काय त्यांचा वध करून गुरुदक्षिणा द्यायची? मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिधला. तेणे उपकारे काय आभारईला वधितया ते. त्यांना मारण्यापेक्षा मी सरळ अरण्यात जाईन. भिक्षांदेही करून मी कुठेही जीवन जगेन. आणि श्रीकृष्णा, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की या युद्धामुळे तुलाच आम्ही अंतरू, तुझ्यापासून आम्ही दूर जाऊ. ते तुला तरी आवडेल का? अशा शब्दात अर्जुनाने भात्यातला अखेरचा बाण सोडून श्रीकृष्णालाच कोड्यात टाकण्याचा प्रयत्न केला. तुझ्यासी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल. तेणे दुःखे हिये फुटेल तुझं विण कृष्णा. भगवंताने प्रथम अर्जुनाला आजपर्यंतच्या त्याच्या पराक्रमाची आठवण करून दिली. त्याच्या ठायी असलेले गुण त्याला सांगितले. ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे. असं असताना तो तू की आणि इये सांडून या वीरवृत्ती ते. अधोमुख रुदना ते करीतू आहासी. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. भगवंताने त्याच्यातली क्षात्रवृत्ती जागी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा स्वाभिमानही डिवचून पाहिला. शेवटी त्याला सांगितलं की तुला असा मोह होणं योग्य नाही. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. अशा मोहाने तुझीच अपकीर्ती होईल. मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. आगळाच मोह. लढाईच्या वेळी तुझ्यात उद्भवणारं हे कारुण्य तुझ्या क्षत्रियत्वाला कलंक लावेल. तेव्हा उठ, लढाईला सिद्ध हो, असं भगवंताने सांगितलं. पण अर्जुनाचा आजचा मोह काही आगळाच होता. तो केवळ वरवरचा नव्हता. त्याच्या अंगची वीरवृत्ती त्याला जणू सोडून गेली. त्याच्या अंगचं शौर्य धैर्य जणून गळून गेलं होतं. मोहाने त्या गुणांवर मात केली होती. श्री ज्ञानेश्वर महाराज त्या अवस्थेचं वर्णन करताना संजयच्या मुखाने म्हणतात, ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत. तेने द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण जळे झोळंबले ना तरी अभ्रवाते हाले. तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. अर्जुन न लढण्यासाठी पुन्हा पुन्हा तेच तेच विधान करत राहिला. पण भगवंतांना ते पटत नव्हतं. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मनान येची मुरारी आई कोनिया. हे जाणून पार्थो बिहाला मग पुनरपी बोलो लागला. म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. शेवटी अर्जुन रडकुंडीला आला. केविलवाण्या शोकाकुल अवस्थेत म्हणू लागला, येरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो इये. परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. खरं म्हणजे इथे लढावं का लढू नये असा प्रश्नच नव्हता. समोर दुसरे कोणी शत्रू असते तर नेहमीप्रमाणे सारं शौर्य एकवटून अर्जुन प्राणपणाने लढलाच असता. पण इथे समोर उभे होते ते त्याचे आप्तसंबंधी, गोत्रज, नातेवाईक. त्यामुळे क्षत्रियाला उचित अशा स्वकर्तव्याचाच त्याला विसर पडू पाहत होता. भगवंताने हे जाणलं. अर्जुनही भगवंतांना म्हणू लागला, तरी श्रीकृष्णा तू वा जाणावे. निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. माझी बुद्धी मोहामुळे दूषित झाली आहे. इथं धर्म काय अधर्म काय हेच मला कळेनासे झालं आहे. त्याविषयी मी संमोहित झालो आहे. आता आमच्या दृष्टीने जे काय श्रेयस्कर असेल ते निश्चितपणाने तूच मला सांग. मी तुला अनन्य शरण आलो आहे. ज्ञानाने मोहाचं निरसन. अर्जुनाचं मोहाचं स्वरूप भगवंताच्या आधीच लक्षात आलं होतं. म्हणून प्रथम ते गप्प बसले होते. अर्जुनाला बोलायचं होतं तेवढं त्यांनी बोलू दिलं. सांगायचं होतं तेवढं सांगू दिलं. आणि शेवटी तो जेव्हा शोकाकुल होऊन शरणागत झाला आणि तूच काय ते निश्चित सांग असं म्हणू लागला, तेव्हा मग भगवंतांनी त्याचा अज्ञानजन्य मोह नाहीसा करण्यासाठी ज्ञान सांगितलं. भगवंताच्या हे लक्षात आलं की अर्जुन त्याच्यासमोर असलेल्यांना स्वजन समजत आहे. त्यापोटीच मोह निर्माण झाला आहे. स्वदेहाला तो अर्जुन मानत असून परदेहांना स्वजन मानित आहे.
आणि संग्रामाला सरळ सरळ पापाचरण मानत आहे. अशा स्थितीत त्याचा मी आणि माझं हा देहजन्य अहंभाव घालवण्यासाठीच त्याची केवळ निर्भत्सना करून भागणार नाही हे भगवंतांनी जाणलं. त्याची ती मोहजन्य व्याधी घालवण्यासाठी भगवंतांनी केलेली औषध योजना म्हणजेच भगवद्गीता, त्या तत्त्वज्ञानाच्या रूपाने जगाचाच मोह नाहीसा करणारी गीता ही संजीवनी गाथा ठरली. ज्ञानेश्वरांनी तीच श्री गीता मराठीची नगरी आणली आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.